इंडियन आर्मी रॅली भरती 2026 महाराष्ट्र तर पा विद्यार्थी मित्रांनो, यारो छत्रपती संभाजी महाराज नगर आर्मी रॅली, त्याचबरोबर यारो मुंबई आर्मी रॅली भरती, यारो पुणे आर्मी रॅली भरती, यारो कोल्हापूर आर्मी रॅली भरती आणि यारो नागपूर आर्मी रॅली भरतीचा जे विद्यार्थी मित्रांनो पेपर या ठिकाणी झालेला अग्निवीर आर्मी रॅली भरतीचा पहिल्या स्टेजमध्ये या ठिकाणी पेपर झालेला आहे। काही काही विद्यार्थ्यांचा जो पेपर आहे हा 1 जून 2026 ला झाला आणि काही काही विद्यार्थ्यांचा जो पेपर आहे हा 8 जून 2026 ला या ठिकाणी झालेला आहे। आणि जीडी झालं, ट्रेड्समॅन झालं, क्लर्क झालं, टेक्निकल झालं, तर या पाचही यारोचा जे विद्यार्थी मिळवणं जागा वेगवेगळ्या आहेत, तर त्यामुळे कडाप सुद्धा या ठिकाणी वेगवेगळ्या या ठिकाणी जाणार आहे। तर भरपूर विद्यार्थ्यांची एकच कमेंट होती की सर यारो नागपूर, यारो मुंबई, यारो कोल्हापूर, यारो पुणे, यारो छत्रपती संभाजी महाराज नगर, तर या यारोचा कडाप या ठिकाणी किती जाणार आहे, जीडीचा कडाप किती जाणार आहे, त्याचबरोबर या ठिकाणी टेक्निकलचा कडाप किती जाणार आहे, क्लर्कचा कडाप किती जाणार आहे, ट्रेड्समॅनचा कडाप किती जाणार आहे, सेफ झोन काय आहे, याबद्दल मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून स्टेप बाय स्टेप या ठिकाणी सांगणार आहे। तर कडाप या ठिकाणी किती जाणार आहे, सेफ झोन किती असणार आहे, पेपर पास होण्यासाठी आपल्याला किती मार्क असले पाहिजे जेणेकरून आपण या ठिकाणी पेपर पास असणार आहे आणि आपल्याला ग्राउंडसाठी बोलावलं जाणार आहे, याबद्दलच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला माहिती सांगणार आहे। आणि पाचही यारोची माहिती तुम्हाला सांगणार आहे, यारो पुणे, यारो मुंबई, यारो कोल्हापूर, यारो छत्रपती संभाजी महाराज नगर आणि यारो नागपूर, या पाचही यारोचे जे विद्यार्थी मित्रांनो कडाप तुम्हाला सांगणार आहे, सेफ झोन किती आहे याबद्दल सांगणार आहे, जीडी, ट्रेड्समॅन, क्लर्क, त्याचबरोबर टेक्निकल या सर्व पदाबद्दल मी तुम्हाला कडाप सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून इंडियन आर्मी रॅली भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो महाराष्ट्रामधून। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही जो काही पेपर दिला आहे तर किती मार्काचा तुम्ही पेपर या ठिकाणी सोडवला आहे हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुमचा कोणता यारो आहे हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा। फक्त करायचं का आपल्याला, फक्त कमेंट बॉक्समध्ये तुमचा यारो त्या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि तुमचा पेपर किती मार्काचा गेला ते सुद्धा त्या ठिकाणी लिहा जेणेकरून एक अंदाज लागणार आहे की सगळ्यात जास्त हायर किती विद्यार्थी आहे, टॉपर किती विद्यार्थी आहे, हा काही अंदाज आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून लागणार आहे। तर चला मी तुम्हाला या ठिकाणी डायरेक्ट जे विद्यार्थी मित्रांनो मुद्द्यावर या ठिकाणी नेतो। तर पहा, महाराष्ट्रामध्ये 5 यारो आहे, छत्रपती संभाजी महाराज नगर यारो, नागपूर यारो, मुंबई यारो, पुणे यारो आणि त्याचबरोबर या ठिकाणी कोल्हापूर यारो, ठीक आहे। तर पेपर झालेले आहे, सर्व यारोचे पेपर झाले, जीडी, ट्रेड्समॅन, क्लर्क्स, टेक्निकलचे पेपर या ठिकाणी झालेले आहे। तर आता भरपूर विद्यार्थ्यांचे कमेंट होते की सर कडाप किती जाणार आहे, तर मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सर्व या ठिकाणी सर्व यारोचा कडाप तुम्हाला सांगणार आहे। तर व्हिडिओ आपल्याला पूर्ण पाहायचा आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर चला या ठिकाणी चालू करू आपण। तर पहा, यारो पुणे आर्मी रॅली भरती आहे, ठीक आहे। यारो पुणे आर्मी रॅली भरती, यारो पुणे आर्मी रॅली भरतीमध्ये कोणकोणते जिल्हे सहभागी राहते, तर पहा अहिल्यानगर जिल्हा, बीड जिल्हा, लातूर जिल्हा, धाराशिव जिल्हा, पुणे जिल्हा आणि सोलापूर जिल्हा, तर हे काही जिल्हे सहभागी राहते। आणि इथल्या जर जे विद्यार्थी मित्रांनो कडाप या ठिकाणी किती देणार आहे, तर बा जीडीचा जो पेपर हा 100 मार्काचा होता, 50 प्रश्न परीक्षेला विचारले गेले होते, एका प्रश्नाला 2 गुण आहे। तर बा जीडीचा जो कडाप जाणार आहे 100 पैकी जो कडाप जाणार आहे जीडीचा हा 50 ते 60च्या दरम्यान जाणार आहे कडाप, कारण की जागा भरपूर आहे त्यामुळे कडाप कमी जाणार आहे। त्यानंतर जर आपण या ठिकाणी पाहिलं तर त्यानंतर ट्रेड्समॅनचा पद आहे, ट्रेड्समॅनचा जो कडाप आहे तर ट्रेड्समॅनचा पण पेपर या ठिकाणी 100 मार्काचा झाला होता, एक लक्षात ठेवा। 100 पैकी जो ट्रेड्समॅनचा कडाप जाणार आहे यारो पुणेचा, तर तो जाणार आहे 50 ते 54 वर, तर एवढा काही सेफ झोन असणार आहे। आणि त्याचबरोबर आपण या ठिकाणी जे क्लर्कचं पद आहे, क्लर्कचा जो पेपर आहे हा जे विद्यार्थी मिळवणं 200 मार्काचा होता, 50 प्रश्न परीक्षेला विचारले गेले होते, एका प्रश्नाला 4 गुण आहे। तर कडाप जो या ठिकाणी जाणार आहे 115 ते 130च्या दरम्यान या ठिकाणी कडाप जाणार आहे क्लर्कचा, एवढा काही सेफ झोन असणार आहे। त्यानंतर टेक्निकलचा जर आपण या ठिकाणी पाहिलं तर टेक्निकलचा जो पेपर आहे हा सुद्धा 200 मार्काचा होता, एक लक्षात ठेवा। तर टेक्निकलचा जो कडाप जाणार आहे 110 ते 100 ते 110च्या दरम्यान या ठिकाणी कडाप जाणार आहे या ठिकाणी टेक्निकलचा, जे काही या ठिकाणी यारो पुणे आहे इथला, तर एवढा काही कडाप आहे यारो पुणेचा। त्यानंतर यारो मुंबईचा कडाप किती जाणार आहे, तर बा यारो मुंबईमध्ये जे सहभागी जिल्हे असणार आहे, मुंबई झालं, मुंबई उपनगर, त्याचबरोबर ठाणे, पालघर, रायगड, नाशिक, नंदुरबार, धुळे, तर एवढे जिल्हे सहभागी आहे। जीडीचा जो कडाप जाणार आहे यारो मुंबईचा, तर तो जाणार आहे 100 पैकी 52 ते 62च्या दरम्यान जाणार आहे, 52 ते 62च्या दरम्यान एवढा काही सेफ झोन आहे। त्याचबरोबर जे या ठिकाणी टेक्निकलचा जो
कडाप जाणार आहे 200 पैकी 100 ते 110च्या दरम्यान जाणार आहे। आणि क्लर्कचा जो कडाप आहे यारो मुंबईचा तर तो जाणार आहे 114 ते 128च्या दरम्यान जाणार आहे 200 पैकी, तर एवढा काही सेफ झोन आहे। त्यानंतर ट्रेड्समॅनचा जो कडाप जाणार आहे तर ट्रेड्समॅनचा जो कडाप हा 100 पैकी 40 ते 50च्या दरम्यान जाणार आहे, एवढा काही सेफ झोन आहे। कारण की पहा विद्यार्थी मित्रांनो ट्रेड्समॅनमध्ये जास्त फॉर्म आलेले नाही आहे यावर्षी, ठीक आहे। सगळ्याच विद्यार्थ्यांनी GD मध्ये फॉर्म भरलेला आहे। त्यानंतर यारो कोल्हापूरमध्ये जर आपण पाहिलं तर बा यारो कोल्हापूरमध्ये जे सहभागी जिल्हे आहे कोल्हापूर जिल्हा, सातारा, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, उत्तर गोवा, दक्षिण गोवा हे काही जिल्हे सहभागी आहे कोल्हापूर यारोमध्ये। तर कोल्हापूर यारोमध्ये GDचा कडाप किती जाणार आहे तर पहा 100 मार्काचा GDचा पेपर होता यारो कोल्हापूरचा, तर 55 ते 65च्या दरम्यान कडाप या ठिकाणी जाणार आहे यारो कोल्हापूरचा GDचा। आणि त्याचबरोबर जे टेक्निकलचा पद आहे यारो कोल्हापूर आर्मी रॅली भरतीमध्ये टेक्निकलचा कडाप किती जाणार आहे 200 मार्काचा पेपर होता टेक्निकलचा, 100 ते 110च्या दरम्यान कडाप आपल्याला पाहायला भेटणार आहे, एवढं काही सेफ झोन असणार आहे। आणि त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो जे क्लर्कचं पद आहे यारो कोल्हापूर आर्मी रॅली भरतीमध्ये क्लर्कचा जो पेपर आहे हा 200 मार्काचा होता आणि 200 पैकी तो कडाप जाणार आहे 115 ते 130च्या दरम्यान जाणार आहे, एवढा काही सेफ झोन आपल्याला पाहायला भेटणार आहे, लक्षात ठेवा। त्यानंतर जे विद्यार्थी मित्रांनो ट्रेड्समॅनचं पद आहे यारो कोल्हापूरमध्ये ट्रेड्समॅनचा कडाप किती जाणार आहे तर पहा यारो कोल्हापूरमध्ये ट्रेड्समॅनचा जो कडाप जाणार आहे 100 मार्काचा पेपर होता ट्रेड्समॅनचा, 54 ते 62च्या दरम्यान कडाप जाणार आहे, एवढा काही सेफ झोन आपल्याला पाहायला भेटणार आहे, एवढा काही सेफ झोन असणार आहे। आता त्यानंतर यारो छत्रपती संभाजी महाराज नगर आर्मी रॅली भरती आहे। यारो छत्रपती संभाजी महाराज नगर आर्मी रॅली भरतीमध्ये जे सहभागी जिल्हे आहे छत्रपती संभाजी महाराज नगर, बुलढाणा जिल्हा, हिंगोली जिल्हा, जळगाव जिल्हा, जालना जिल्हा, नांदेड जिल्हा, परभणी जिल्हा हे काही जिल्हे सहभागी आहे यारो छत्रपती संभाजी महाराज नगर आर्मी रॅली भरतीमध्ये। तर आता या ठिकाणी यारो छत्रपती संभाजी महाराज नगर आर्मी रॅली भरतीचा आता या ठिकाणी कडाप किती जाणार आहे तर पहा जे GDचा पद आहे GDचा जो कडाप आहे GDमध्ये यावर्षी जास्त जागा आहे छत्रपती संभाजी महाराज नगर यारोमध्ये, तर जवळपास 100 मार्काचा पेपर होता तर 54 ते 64च्या दरम्यान कडाप पाहायला भेटणार आहे, एवढा काही सेफ झोन आहे, लक्षात ठेवा, एवढा काही कडाप जाणार आहे। त्याचबरोबर ट्रेड्समॅनचा जो पेपर आहे यारो छत्रपती संभाजी महाराज नगर आर्मी रॅली भरतीमध्ये ट्रेड्समॅनचा जो पेपर होता हा 100 मार्काचा होता, 100 पैकी तो कडाप जाणार आहे ट्रेड्समॅनचा 48 ते 56च्या दरम्यान कडाप पाहायला भेटणार आहे, एवढा काही सेफ झोन आपल्याला पाहायला भेटणार आहे। त्यानंतर क्लर्कमध्ये तो कडाप जाणार आहे यारो छत्रपती संभाजी महाराज नगर आर्मी रॅली भरतीमध्ये, तर 200 मार्काचा पेपर होता, 200 पैकी तो कडाप जाणार आहे 115 ते 130च्या दरम्यान जाणार आहे। त्याचबरोबर यारो छत्रपती संभाजी महाराज नगर आर्मी रॅली भरतीमध्ये टेक्निकलचा कडाप किती जाणार आहे 200 मार्काचा टेक्निकलचा पेपर होता यारो छत्रपती संभाजी महाराज नगरचा, तर जवळपास आहे की नाही 200 पैकी तो कडाप जाणार हा 100 ते 110च्या दरम्यान जाणार आहे टेक्निकलचा, एवढा काही सेफ झोन आहे, एवढा काही कडाप या ठिकाणी जाणार आहे। आता यारो नागपूरमध्ये जर आपण पाहिलं यारो नागपूर आर्मी रॅली भरती, यारो नागपूर आर्मी रॅली भरतीमध्ये जे सहभागी जिल्हे आहे नागपूर जिल्हा, अमरावती जिल्हा, अकोला जिल्हा, यवतमाळ, वर्धा, वाशिम, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया तर हे काही जिल्हे सहभागी आहे। तर क्लर्कचा जो कडाप जाणार आहे 200 पैकी 110 ते 120च्या दरम्यान कडाप जाणार आहे, एवढा काही सेफ झोन आहे। त्याचबरोबर टेक्निकलचा जो कडाप आहे 200 पैकी यारो नागपूरचा हा 100 ते 115च्या दरम्यान जाणार आहे। यारो नागपूर आर्मी रॅली भरतीचा GDचा जो कडाप हा 40 ते 50 वर कडाप आपल्याला पाहायला भेटणार आहे, एवढं काही सेफ झोन आहे, जागा भरपूर आहे यावर्षी त्यामुळे कडाप कमी पाहायला भेटणार आहे। आणि ट्रेड्समॅनचा कडाप किती देणार आहे यारो नागपूर आर्मी रॅली भरतीचा, तर बा यारो नागपूर आर्मी रॅली भरतीचा ट्रेड्समॅनचा जो कडाप आहे हा या ठिकाणी 100 मार्काचा पेपर होता ट्रेड्समॅनचा, तर 100 पैकी तो कडाप जाणार आहे ट्रेड्समॅनचा 35 ते 45च्या दरम्यान जाणार आहे, एवढा काही सेफ झोन असणार आहे, कडाप कमी जाणार आहे। आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून द्या, वेळोवेळी अपडेट देत राहणार आहे इंडियन आर्मी रॅली भरतीबद्दल। आजच्या साठी थांबतो, व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद जय भारत।